नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव आपणास हे जो कवळ्याचा प्लॉट दाखवत आहे हा संत्र्यामध्ये असलेला कवळ्याचा प्लॉट। आणि या कवळ्या पिकाला तर मी पहिली फवारणी करत आहे आणि त्या पहिल्या फवारणीमध्ये कुठले औषधं मारत आहे मी आपणास हे सांगू इच्छितो। तर मित्रांनो, या कवळ्या पिकामध्ये 3 हप्ते झालेले आहे, म्हणजे 21-22 दिवसाचं हे कवळ्याचं पीक झालेलं आहे। आणि बघू शकता कशा प्रकारे या कवळ्याच्या वेलाने ग्रोथ केली आहे आणि पूर्णपणे पेपो 116 अंकुर कंपनीचं हे कवळं मी लावलेलं होतं। आणि या संत्र्यामध्ये आंतरपीक म्हणून मी कवळं पीक लावण्याचा विचार केला। खाली जागा राहिल्यामुळे विनाकारण तण वाढते आणि त्याची मशागत होत नाही। आणि त्याच्यातला एक आणि या कवळ्या पिकाचा आणखी एक उद्देश म्हणजे जी जमीन आच्छादली जाते त्याच्यामुळे जमीन सुकत नाही, हवा घेत नाही आणि त्या हिरवेपणाच्या आच्छादनामुळे संत्रा पिकाला थंडाव्याची गरज असते। ते या कवळ्याच्या पिकामुळे ती गरज पूर्ण होते आणि शेतामध्ये पूर्ण आता एप्रिलमध्ये पूर्ण हे शेत गच्च होईल आणि पूर्ण जमिनीवर याचं आच्छादन, या वेलाचं आच्छादन होते। त्याच्यासाठी मी कवळ्याचं पीक हे माझ्या संत्र्यामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा कवळ्याचा प्लॉट पूर्णपणे 10 पाकिट लावलेले आहे। आणि यामध्ये मी आज पहिली फवारणी, ज्याच्यामध्ये इमिमॅक्टिन 5 ग्रॅम, ॲसिटाप्रेट 25 ग्रॅम आणि सोबत मँकोजेब कार्बनडाझिम एक बुरशीनाशक घेतलेला आहे 40 ग्रॅम। आणि त्याच्यामध्ये परत अल्फा नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड 5 मिली आणि 19-19 विद्राव्य खताची 100 ग्रॅम याप्रमाणे एका ड्रममध्ये याचं द्रावण करून या कवळ्या पिकाला, कवळ्याच्या वेलाला याची फवारणी। याच्यामध्ये इमिमॅक्टिन 5 ग्रॅम, 19-19 अल्फा नॅप्थिल, या कवळ्या पिकावर आपण या सर्व सांगितल्याप्रमाणे औषधीची एका ड्रममध्ये द्रावण करून सर्व एक मिसळून आणि याची फवारणी आपण करत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन पिकाविषयी माहिती आवडल्यास